नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. स्वयंभू गणेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या माले इथल्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने वर्षभर अंगारकी संकष्टीला भाविकांची मोठी गर्दी असते. ज्योतिष विशारद निवृत्ती जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली माले ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातून संकष्टीला महाप्रसाद आयोजित केला जातो. श्री गणेश जयंतीनिमित्त आज पहाटे श्री गणेश आणि श्री ब्रह्मनाथ यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चोकाक इथल्या महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कुंकुमार्चन कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्म सोहळा संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाची वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या श्रीधर बबन जाधव चोकाक महिला मंडळातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्ती जाधव महाराज, सरपंच राहुल कुंभार, विजयसिंह पाटील, उमेश पाटील, बाबासाहेब तोडकर, जेका पाटील, सोमनाथ नरुटे, सुनील पाटील, बाजीराव पाटील, बजरंग शिंदे, उत्तम पाटील, मलिक वाड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. आज झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य रवी स्वामी महाराज आणि ओंकार स्वामी महाराज यांनी केलं. सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक 22/1/2026 रोजी होणारी गणेश जयंती आता जवळजवळ आमच्या गावामध्ये 50-60 वर्षापूर्वी ही गणेशाची उगवलेली मूर्ती आहे. ती मूर्ती थोडी वाढत आहे. अशी तिची ख्याती वाढत राहून हीच त्याच्या चरणी प्रार्थना. आज गणेश जयंतीनिमित्त माले गावामध्ये फार पुरातन असं हे आमचं ब्रह्मनाथ व ब्रह्मगणेश ही गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. त्याची ख्याती आमच्या गावात तर आहेच, परंतु आसपासचे पंचक्रोशीतील तसेच कोरेगाव, इरली, कारवकोडोली, आंबप, मनपाडळे येथील शिंदे पाटील परिवार व गावातील समस्त पाटील परिवार हे ग्रामदैवत गावचं पण कुळस्वामी हा या कोरेगाव, आंबप, मनपाडळे आणि कारवकोडोली गणेशाची मूर्ती स्वयंभू असून त्याचं महात्म्य फार पुरातन काळापासून आहे. आम्ही लहान असताना ती गणेशाच्या मूर्तीचं अगदी लहान टोक आम्हाला दिसत होतं, पण आज त्याला 50-60 वर्षे झाली. ती पूर्ण उगम पावलेली मूर्ती आहे आणि नवसाला पावणारा हा गणपती याची ख्याती पूर्वापार असेच वाढत जाऊ. तसेच या गणेश जयंतीनिमित्त आणि 10-12 वर्षामध्ये आम्ही महाप्रसादाचं मोठं नियोजन केलेलं आहे. सर्व भाविक भक्त येतात. गावातील चूलबंद आमंत्रण या निमित्तानं असतं. 12 वाजता सर्व लोक गावातील येऊन महाप्रसादाला लाभ घेतात. मालेगावामध्ये ब्रह्मनाथ मंदिरामध्ये असणारी ही स्वयंभू गणेशाची मूर्ती गेल्या 50 वर्षापासून त्याचा थोडा या ठिकाणी उगम पावत आहे आणि आता ती सध्या आपल्याला पूर्णत्वास आलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण भागामध्ये या स्वयंभू गणेशाच्या मूर्तीचं या ठिकाणी फार मोठं प्रस्तुत या ठिकाणी आहे. या स्वयंभू गणेशाकडं बरेच जण या ठिकाणी येतात आणि आपलं जे काही मनातलं मागणं आहे ते मागणं नवस या ठिकाणी करतात आणि निश्चितपणे नवसाला पावणारा हा स्वयंभू गणेश आहे. याची ख्याती अशाच पद्धतीनं इथून पुढेही या ठिकाणी राहणार आहे आणि मालेगावावरती आणि सर्व परिसरावरती या स्वयंभू गणेशाची कृपा अशाच पद्धतीनं राहू एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना. मालेगावचे ग्रामस्थ आज गणेश जयंतीनिमित्त आज सकाळी ब्रह्मनाथ देवालयामध्ये हजर राहून आज गणेश जयंतीनिमित्त स्वयंभू गणेश मूर्तीचा अभिषेक केलेला आहे आणि आज दुपारी महाप्रसादाचं नियोजन आहे. पूर्ण गाव चूलबंद असते. पंचकृषीतील लोक हजर असतात. आज गुरुवार 22 जानेवारी गणेश जयंती मालेगावात
ब्रह्मनाथ मंदिरमध्ये स्वयंभू गणेश प्रकट झाले आणि त्यांचे आज सकाळी पहाटे अभिषेक सोहळा झाला. त्यानंतर 12 वाजता पाळणा होईल. त्यानंतर अभिषेक महाप्रसादाचे मोठे आयोजन आहे. आणि ह्या गणेशाची ख्याती म्हणजे प्रत्येक संकष्टीला संध्याकाळी महाप्रसाद असतो आणि पंचक्रोशीत म्हणजे भागातील सर्वच लोक ह्या नवसाला पावणाऱ्या गणपतीला येतात. ह्याच पद्धतीने अशी सगळ्यांची मनोकामना पूर्ण करत जाऊ लागलेल्या आहेत. या प्रार्थनेच्या कधी